नेपाळच्या 5 जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। महापुरात 384 पर्यटक बेपत्ता। बेपत्ता पर्यटकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश। राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेमधला वाद। 22 मार्चच्या चाळणी परीक्षेत गैरप्रकाराच्या तक्रारी। भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये महामंडळ वाटपाचं सूत्र ठरलं। भाजपाला 49, शिवसेनेला 29 तर राष्ट्रवादीला 22% महामंडळ। मुंबईमध्ये महायुतीपेक्षा मवियाचे आमदार सरस। प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये भाजपा आणि शिवसेनेला बसला धक्का। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांची आत्महत्या। थकीत देयकांमुळे आत्महत्या केल्याचा कंत्राटदार संघटनेचा दावा। पुण्यातील उपोषणकर्त्या विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती खालावली। रुग्णालयामध्ये स्ट्रेचर खाटा उपलब्ध नसल्याचा दावा। सत्तावीस ऑगस्टला रविकांत तुपकरांचं मुंबईमध्ये आंदोलन। तुपकरांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर। मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी। खेडच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये दौरा करणार। अमित ठाकरे 2 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर। सभासद नोंदणीसह विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। कांदा एक्सप्रेस दिल्लीला झाली रवाना। बाजारभाव पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडवली होती कांदा एक्सप्रेस। पालघरच्या स्नेहल सावंत हिचा 3 महिन्यात नंतर मृत्यू। प्रियकरानं कोयत्यानं हल्ला केल्याची घटना। संभाजीनगरमध्ये चांदगुडे कुटुंबाच्या श्वानाला अखेर हक्काचं घर मिळालं। शैलेश माने यांनी शेरूच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली। कीर्ती सेननची कमी कपड्यातली जाहिरात हटवावी लागली। कमी कपड्यात हिंदू सणाची जाहिरात केल्यानं कीर्ती सेनन टीकेचं लक्ष। लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार। लाभार्थ्यांच्या पुन्हा पडताळणीचे सरकारकडून निर्देश। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। मध्य रेल्वेवर लोकलमध्ये 2 महिलांमध्ये जोरदार वादंग। प्रवाशांची लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना व्हायरल। नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। घराच्या काचा फुटल्या। पोलिसांकडून 2 आरोपींचा शोध सुरू। वाशिममध्ये रोजगार सेवकाला मारहाण। मानोरा तालुक्यातील गादेगाव इथली घटना। मारहाण प्रकरणी वडिलांसह मुलीवर गुन्हा दाखल। नाशिकच्या सुरगणा तालुक्यातल्या आंबोडे इथं अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ट आहार, खराब अंडी दिल्याचा पालकांचा आरोप।